नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि अशा लोकांनी की ज्या लोकांनी अतिक्रमण हे घरासाठी केलेलं आहे, म्हणजे राहायसाठी केलेलं आहे. एखाद्या ठिकाणी सरकारी जमिनीवर, गायरान जमिनीवर तुम्ही जर अतिक्रमण केलेलं असेल आणि ते जर अतिक्रमण तुम्ही जर घर बांधण्यासाठी केलं असेल किंवा जर त्या ठिकाणी घर बांधलेलं असेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही राहत असेल घर बांधून, तर अशा लोकांसाठी आता शासनानं खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि ह्या लोकांचे आता हे जे काय अतिक्रमण आहे हे कायम करण्यासाठी आणि नियमित करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता हा निर्णय काय आहे, कशा पद्धतीने आहे, खूप महत्वाचा निर्णय आहे. कारण की बऱ्याचशा दिवसापासून अशी मागणी येत होती की 2011 पर्यंत जे काय अतिक्रमण झालेले ते अतिक्रमण तरी कमीत कमी शासनानं, कारण की ज्या लोकांनी अतिक्रमण केलं त्या लोकांना घरं उपलब्ध नाहीये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. जे काही गोरगरीब, जे काही मोलमजुरी करून जगणारे लोक किंवा इतर मागासवर्गीय लोक असेल, अशा लोकांनी सदरी गायरान जमिनीवरती अतिक्रमण करून घरं बांधलेले आणि त्या ठिकाणी ते राहत आहेत. तर त्या लोकांचे अतिक्रमण कायम करण्याच्या संदर्भात आतापर्यंत मागच्या वेळेस घोषणा झाली होती, फक्त त्याचा कुठलाही शासकीय आदेश आलेला नव्हता. परंतु आता शासनानं 25 मार्च 2026 रोजी त्याचा स्पष्ट एक शासन आदेश काढलेला आहे आणि त्या शासन आदेश मध्ये सगळ्या प्रकारची प्रोसेस त्या ठिकाणी दिलेली, सगळी प्रक्रिया दिलेली आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे नेमकं मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. बघा, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय हा मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे अंतर्गत 1 जानेवारी 2011 पर्यंतची मुंबई व मुंबई उपनगर वगळून, म्हणजे हे 2 जिल्हे वगळून बाकीच्या पूर्ण राज्यासाठी केवळ निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. म्हणजे मुंबई आणि उपनगर हे 2 जिल्हे वगळून बाकीच्या सगळ्या राज्यामध्ये जे काही निवासी याच्यासाठी अतिक्रमण केलेले लोकांनी ते सगळे अतिक्रमण नियमित करण्यासाठी शासनानं निर्णय घेतलेला आहे. बघा, या निर्णयामुळे अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेल्या गरीब व गरजू कुटुंबाच्या निवासाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहेत. या योजनेअंतर्गत किती फुटापर्यंत तुम्हाला घर भेटणार आहे किंवा किती फुटापर्यंत तुमचं नियमित होणार आहे अतिक्रमण. बघा, पहिले तर सगळ्यात पहिले बघा, 500 चौरस फुटापर्यंत जर अतिक्रमण तुमचं असेल, एखाद्या वेळेस जर अर्धा गुंठा, 500 चौरस फूट मध्ये सरासरी एक अर्धा गुंठा जर तुमचं जर अतिक्रमण असेल तर हे अतिक्रमण मोफत तुमच्या नावावर होणार आहे आणि मोफत, याला कुठलाही एकही रुपया भरायची गरज नाही, फक्त तुम्हाला अर्ज करायचा आहे समितीकडे. त्याच्यानंतर बघा, हे विनामूल्य होणार आहे 500 चौरस फुटापर्यंत. पण जर तुम्हाला 1,500 चौरस फूट म्हणजे जवळपास 1.5 गुंठा, जर 1.5 गुंठा चौरस फुटापर्यंत मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे, म्हणजे 500 चौरस फुटापर्यंत मोफत आहे, पण जास्तीत जास्त तुम्ही 1,500 चौरस फुटापर्यंत हे घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा, 500 चौरस फुटापेक्षा अधिक क्षेत्रासाठी बाजार मूल्याच्या 10% शुल्क तर व्यावसायिक वापरासाठी 25% शुल्क आकारले जाणार आहेत. म्हणजे सांगायचं म्हणजे पहिलं जे 500 चौरस फूट आहे ते मोफत मिळणार आहे. त्याच्यानंतरच जे काही मर्यादा दिलेली आहे 1,500 चौरस फुटाची, त्याच्यामध्ये उर्वरित जे 1,000 चौरस फूट आहे त्याच्यासाठी तुम्हाला 10% रक्कम बाजार मूल्याचे, म्हणजे काय, जे काही त्याचं व्हॅल्युएशन निघण त्याच्या 10% रक्कम तुम्हाला जमा करायची आहे. आणि जमा केल्याच्या नंतर हे 500 चौरस फूट आणि ते 1,000 चौरस फूट असं 1.5 गुंठा तुम्हाला तुमच्या नावावरती मालकी हक्कांना मिळणार आहे. पण जर हे अतिक्रमण जर तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी केलं असेल, उदाहरणार्थ एखादा बिझनेस करायसाठी किंवा कुठलाही व्यवसाय त्या ठिकाणी टाकण्यासाठी केला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हे शुल्क हे 25% भरावं लागणार आहे तुम्हाला. किती? 25%. नियमित जमीन भोगाटादार वर्ग 2 या अटीवर देण्यात येऊन 5 वर्ष हस्तांतरात बंदी राहील. आता हे तर सरकारी जमीन आहे, तुम्ही अतिक्रमण तुमचं कायम झालेलं आहे, पण भविष्यामध्ये हे तुमच्या मालकी हक्काचं केल्याच्या नंतर तुम्हाला विकता येणार नाही, तुम्ही विकू नये, या दृष्टिकोनातून याच्यात एक तरतूद करण्यात आलेली आहे की हे जे अतिक्रमण नियमित करणारे हे देताना काय केलेलं आहे, शासनाने जसे सिलिंगच्या बाकीच्या जमिनी होत्या वर्ग 2च्या म्हणून दिल्या होत्या लोकांना, जे की विकू नये, त्याच्यावरती प्रतिबंध राहावा, त्याच दृष्टिकोनातून सदरील जे काही तुमचं अतिक्रमण बांधकाम किंवा अतिक्रमण नियमित होणार आहे हे वर्ग 2च्या स्वरूपात देणार आहे. वर्ग 2च्या स्वरूपात म्हणजे वर्ग 2 ची जमीन किंवा जर तुम्हाला दिलेली असेल शासनाने, ती तुम्हाला विकता येत नाही, त्यासाठी परवानगी घ्यावी लागते जिल्हाधिकाऱ्यांची. त्याच्यामुळे काय, ही देताना वर्ग 2ची देणार आहे जेणेकरून तुम्हाला विकता येणार नाही. आणि 5 वर्षापर्यंत तुम्हाला कोणाला हस्तांतरण करता येणार नाही. 5 वर्ष त्याच्यावर हस्तांतरात बंदी, म्हणजे खरेदी विक्री करण्यास 5 वर्ष त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. या योजनेसाठी मतदार यादी, आता कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार याच्यामध्ये बघा, या योजनेसाठी मतदार यादी, वीज बिल, मालमत्ता कर पावती यासारखे पुरावे आवश्यक असून अर्ज करण्याची अंतिम मुदत
सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज करण्याची अंतिम मुदत जी आहे 31 डिसेंबर 2026 आहे. त्याच्यामुळं सगळ्या गावातल्या लोकांना, नुसतं ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांचंच नाही, तर गावात जे काही पुढारी लोक आहे, जे काही सरपंच आहे, जे काही पुढारी लोक आहेत, त्या लोकांनी याच्यात लक्ष घालून जे काही गोरगरीब लोकांनी रहिवासीसाठी खरंच ज्या व्यक्तीने घर बांधून त्या ठिकाणी राहतोय अशा लोकांना मदत म्हणून त्या लोकांना याच्यामध्ये सहकार्य करून त्याच्यावरही त्यांना हे अतिक्रमण नियमित करण्यासाठी सहकार्य करणं तुमचं काम आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने त्यांना सहकार्य करणं आवश्यक आहे. जर तुम्ही त्याला सहकार्य केलं तर त्यांना ही गोष्ट करणं सोपी जाईल. कारण की बरेचसे लोक जे गोरगरीब आहे, जे अडाणी लोक आहेत, त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीये. अर्ज कुठं करायचा, कशा पद्धतीने करायचा, काय प्रक्रिया करायची, ह्या गोष्टी तुम्ही त्यांना समजून सांगून त्यांचे अर्ज तुमच्या मार्फत दाखल केले तरी चालतील. 31 डिसेंबर 2026च्या अगोदर अर्ज करायचे, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा मिळेल. आता बघा, जर अतिक्रमण नदी पात्रात असेल किंवा जंगल आदी ठिकाणी जर असेल किंवा सार्वजनिक उपयोगासाठी जर एखादी जागा असेल, तर अशा जागेवर अतिक्रमण जर केलं असेल तर ते नियमित होणार नाही. याच्यामध्ये हे सुद्धा एक याच्यामध्ये दिलेलं आहे. आता हे कशाच्या योजनेच्या अंतर्गत केलेलं आहे? हा शासनाने ज्या सर्वांसाठी घरे, जे काही केंद्र सरकारची योजना आहे की प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारचं आहे. आणि केंद्र सरकारनं घर देण्यासाठी आता ज्या लोकांना आतापर्यंत ज्यांना जागा होत्या त्यांनी आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना घरकुल भेटलेले, पण ज्या लोकांना जागा नव्हत्या, ज्यांच्या नावावरती नंबर 8 नव्हता, ज्यांना जागा उपलब्ध नव्हती गावठांमध्ये, अशा लोकांना घरकुल देताना अडचणी येत होत्या. आणि त्या अडचणीच्या दृष्टिकोनातून शासनानं सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. बघा, आपल्याकडे ती SGR ची कॉपी आहे. SGR ची कॉपी मी फेसबुकच्या कमेंट बॉक्स मध्ये टाकून देईल. ज्याला ज्याला ती कॉपी लागेल ती कमेंट बॉक्स म्हणून ती कॉपी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये काय काय प्रक्रिया दिलेली आहे, कुठल्या समितीकडे अर्ज करायचा, ग्रामीण भागामध्ये कोणाकडे अर्ज करायचा, शहरी भागामध्ये कोणाकडे अर्ज करायचा, प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या आहे. त्या समितीकडे अर्ज करून आणि तुमचं अतिक्रमण जे काय अतिक्रमण केलेलं बांधकामाचं ते किती चौरस फूट आहे, एक सविस्तर अर्ज करून या संदर्भामध्ये तुम्ही जे काही बेकायदेशीर बांधकाम केलेले हे बांधकाम आता नियमित होणार आहे. आता हे बांधकाम नियमित होणार आहे म्हणजे हे बांधकाम 2011च्या अगोदर असलं पाहिजे. 2011च्या अगोदर तुम्ही अतिक्रमण केलेलं पाहिजे. 2011 पर्यंत जर अतिक्रमण तुमचं जर असेल, 1/1/2011च्या आत म्हणलं, तेच अतिक्रमण या ठिकाणी नियमित केली जाणार आहे, तेच घरं या ठिकाणी नियमित केली जाणार आहे. जर तुमचं अतिक्रमण हे 1/1/2011च्या नंतरच जर असेल तर अशा अतिक्रमण धारकांना किंवा अशा अतिक्रमण केलेल्या लोकांना याचा कुठलाही फायदा होणार नाही, हे स्पष्ट याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला कशा पद्धतीने बसवायचं, याच्यामध्ये कशा पद्धतीने तुमचं अतिक्रमण आहे 2011च्या अगोदरच आहे, कशा पद्धतीने दाखवायचं हे तुम्ही दाखवा आणि या शासनाच्या निर्णयाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. आणि जास्तीत जास्त याचा फायदा सर्वात जास्त जो होणार आहे तो ग्रामीण भागामध्ये होणार आहे. कारण की सगळ्यात जास्त जे काही अतिक्रमण आहे ते ग्रामीण भागात आहे. आणि प्रत्येक गावाला जे काही गायरान शेती दिलेली सरकारने, त्या गायरान शेतीवरती बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये रहिवासी क्षेत्रासाठी अतिक्रमण झालेलं आहे. आणि ते नियमित करण्यासाठी हा शासन निर्णय महत्वाचा आहे. त्याच्यामुळे याचा फायदा सगळ्यांनी घ्यायचा आहे. आणि ज्याचं नसेल, जे पुढारी असेल, जे सरपंच असेल, जे समाज सुधारक असेल किंवा जे सामाजिक कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन गोरगरिबांना याचा लाभ द्यायचा आहे तुमच्या माध्यमातून. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. बघा, जर तुम्हाला माहिती आवडली असेल, तुम्ही जर हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर आपल्याला फॉलो करा. जर हा व्हिडिओ तुम्ही जर युट्यूबला बघत असेल तर त्याला सबस्क्राईब करा. कारण की आपण असेच नवनवीन माहितीचे, कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आणि शेतकऱ्याच्या संदर्भात जेवढ्या काही कायदेशीर गोष्टी किंवा नवनवीन माहिती येत असतात त्या आपण आपल्या चॅनलच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. धन्यवाद.